जय श्री स्वामी समर्थ. आयुष्याचा जोडीदार हा नशिबानेच भेटतो, कारण याची रचना देवाने केलेली असते. आपण याच्यामध्ये ढवळाढवळ करून काहीही फायदा होत नाही, कारण देवाला आपल्याला जे द्यायचंय तेच देव देणार. रागीट नवऱ्याला शांत बायको, तर शांत बायकोला रागीट नवरा. हुशार नवऱ्याला मट्ट बायको, तर हुशार बायकोला मट्ट नवरा. कंजूस नवऱ्याला उधळी बायको, तर कंजूस बायकोला उधळा नवरा. असं कुठे ना कुठे देवाने जोडी बनवलेलीच असते. सारख्याला वारकं देव कधीच देत नाही. दोघांमध्ये खूप फरक असतो आणि ही देवाची अचूक निवड असते. त्याची योजना अचूक असते, पण आपल्याला देवाचा हेतू लक्षात येत नाही. माणूस बाह्य रूपाला भाळून जातो, चमडीचा रंग बघतो, पैसा बघतो, धन दौलत प्रॉपर्टी रूप हे सगळं बघून आयुष्याचा निर्णय घेतो आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसतो. म्हणून काही लोकांमध्ये अजिबात प्रेम नसतं. ते सोशल मीडियावर फोटो टाकून कपल गोल पूर्ण करत फिरत असतात. त्यांच्या लग्नाला 2 वर्ष सुद्धा झालेली नसतात, पण त्यांच्यामध्ये प्रेम अजिबात शिल्लक नसतं. माणसाच्या आयुष्यातील रियालिटी खूप वेगळी असते. म्हणून मी आज तुम्हाला सांगणार आहे आयुष्याचा जोडीदार कसा असावा. पण त्या अगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. नंबर 1, नेहमी साथ देणारा असावा. तुमची स्वप्न कितीही मोठी असली तर त्या स्वप्नांना आपली स्वप्न मानणारा असावा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी हवा तेवढा प्रयत्न करणारा असावा. भले तुम्ही एखाद्या संकटात आहे किंवा रात्रभर एखाद्या कामामध्ये गुंतून आहे, तर तुमच्या जवळ येऊन बसणारा असावा, तुम्हाला प्रोत्साहन देणारा असावा, तुम्हाला मोटिवेट करणारा असावा. नंबर 2, तुमच्यावर विश्वास ठेवणारा असावा. कुठल्याही नात्यात विश्वास खूप महत्वाचा आहे. विश्वास नसेल तर नात्यात नकारात्मकता, दुरावा, चिंता निर्माण होते आणि ते नातं कधीही टिकत नाही. जेव्हा तुमचा एकमेकावर विश्वास असतो तेव्हा तुमचं एकमेकावरचं प्रेम सुद्धा वाढतं. म्हणून एकमेकावर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. नंबर 3, तुमचं म्हणणं ऐकून घेणारा असावा. तुमच्या जोडीदारांनी तुमचं बोलणं नेहमी लक्ष देऊन ऐकावं. मग ते बोलणं कुठल्याही विषयावर असो, फॅमिली बद्दल असो, ऑफिस मधला असो किंवा मित्र मैत्रिणी मधला विषय असो. त्याने दुर्लक्ष न करता ऐकलं तर त्या व्यक्तीमध्ये तुमचा जोडीदार बनण्याची क्षमता असते. मग विषय कोणताही असो, त्याने तुमचं बोलणं मन लावून ऐकून घ्यावं. आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की आपलं बोलणं कोणीतरी लक्ष देऊन ऐकावं, आपल्या भावना समजून घ्याव्या आणि अशा वेळी दुर्लक्ष न करता जो व्यक्ती तुमचं बोलणं पूर्णपणे ऐकून घेतो त्या व्यक्तीमध्ये तुमचा जोडीदार बनण्याची क्षमता असते. नंबर 4, तुम्हाला कधीही निराश न करणारा. एक चांगला जोडीदार तुम्हाला स्वतःपेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न कधीही करत नाही. तो कधीही स्वतःपेक्षा तुम्हाला कमी वाटून देणार नाही आणि गरज पडेल तेव्हा तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं धैर्य वाढवेल. एक चांगला जोडीदार या गोष्टीची नेहमी काळजी घेतो की तुम्ही त्याच्यासाठी किती महत्वाचा आहे. नंबर 5, प्रामाणिकपणा. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कोणत्याही नात्यात प्रेमासोबत प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही एकमेकाशी प्रामाणिकपणाने वागता तेव्हा तुमच्यामधला विश्वास सुद्धा वाढतो आणि प्रेमही वाढतं आणि नात्याचं महत्व आणखी जास्त वाढतं. तुमचा जोडीदार एखाद्या कारणामुळे बिझी असेल, त्याच्यावर शंका न करता त्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे का या गोष्टीकडे लक्ष द्या. मग बघा तुमच्यामधला विश्वास आणि प्रेम किती वाढतंय ते. त्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे का बघा, मग तुमच्यातला गैरसमज आपोआप दूर होईल आणि तुमच्यामधलं प्रेम वाढेल आणि तुम्ही नक्कीच तुमच्या जोडीदारासोबत खुश राहाल. आणि या 5 गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमच्यामधलं प्रेम अधिक वाढत जाईल.